नमस्कार. विक्रांत शिर्केने आता ऊर्जाला संपवण्याची सुपारी दिलेली असते. ऊर्जाला संपवण्यासाठी काहीही कर, पण ती आजच्या संपली पाहिजे, असं जेव्हा विक्रांत शिर्केने आपल्या माणसाला म्हटलेलं असतं, त्यावेळेला विक्रांत शिर्केचा माणूस म्हणत असतो, ठीक आहे साहेब, काळजी करू नका, काम आजच्या आजच होईल. इकडे आपण पाहतोय आता शौर्य हा ऊर्जाच्या मागे मागे चालत असतो. तो म्हणत असतो, थांब ऊर्जा, मी काय म्हणतोय निदान ऐकून तरी घे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य प्लीज प्लीज माझ्या मागे मागे येऊ नकोस. किती वेळा सांगितलंय तुला, तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. हे सगळं ऐकल्यावरही आता शौर्य ऊर्जाचा पाठलाग करणं सोडत नसतो. इकडे विक्रांत शिर्केच्या माणसाने एक ट्रक रस्त्याने पाठवलेला असतो ऊर्जाला चिरडण्यासाठी, आणि तो ट्रक आता समोरून रस्त्यावरनं येत असतो. इकडे शौर्य हा रस्त्यावरून चालणाऱ्या ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा प्लीज थांब ना ग, एकदा तरी माझं ऐकून घे. आणि अशातच ऊर्जा म्हणत असते, नाही नाही नाही. तेवढ्यात शौर्याचं लक्ष समोरून येणाऱ्या ट्रककडे जातं आणि त्याला अंदाज आलेला असतो की हा ट्रक आता ऊर्जाला धक्का देऊ शकतो. आणि तेवढ्यात धावत जाऊन शौर्याने जोरात ऊर्जाला बाजूला लकटलेलं असतं आणि स्वतः मात्र त्या ट्रक खाली आलेला असतो. ऊर्जा आता बाजूच्या झाडाझुडपात पडलेली असते आणि ट्रकने शौर्याला जोरात उडवलेलं असतं. शौर्य जाऊन दगडावर आपटतो आणि तेवढ्यात ट्रक निघून गेल्यावर ऊर्जा जेव्हा उठते आणि शौर्याला पाहते, ती जोरात ओरडते, शौर्य, आणि लगेचच धावत शौर्याकडे आलेली असते. शौर्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. ऊर्जा लगेचच धावत शौर्याकडे येते आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शौर्याचं डोकं मांडीवर घेऊन म्हणत असते, हे शौर्य, शौर्य, हे काय केलंस तू? काय गरज होती तुला असं वागायची? आणि तेवढ्यात शौर्य ऊर्जा ऊर्जा बोलत बोलत बेशुद्ध पडतो. आता आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने ऊर्जाने शौर्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. तिथे डॉक्टरांनी लगेचच आता शौर्यावर उपचार सुरू केलेले असतात. ऊर्जा आता स्वतःशी बोलत असते, आता तर मला शौर्याच्या घरच्यांना कळवायलाच हवं. आता मागचा पुढचा विचार न करता ऊर्जाने हर्षवर्धनला फोन केलेला असतो. इकडे हर्षवर्धन आपल्या ऑफिसमध्ये असतात आणि अचानकपणे आलेल्या ऊर्जाचा फोन पाहून हर्षवर्धन विचार करत बसतात, या ऊर्जा शिंदेने अचानकपणे मला फोन केलाय, हिचा या केस संदर्भातला काही विचार बदलला की काय? चला उचलून बघूया. आणि तेवढ्यात ऊर्जाचा फोन हर्षवर्धनने उचललेला असतो. ऊर्जाचा रडवलेला आवाज हर्षवर्धनच्या कानी पडताच हर्षवर्धन बोलू लागतात, काय गये ऊर्जा शिंदे, काय झालंय, रडतेस का तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, प्लीज प्लीज तुम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये या. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, सिटी हॉस्पिटलमध्ये? अगं पण का? त्यावर ऊर्जाने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र हर्षवर्धनच्या पायाखालची जमीन सरकते आणि लगेचच आता हर्षवर्धनने आपलं काम अर्धवट सोडत थेट सिटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतलेली असते. सिटी हॉस्पिटलमध्ये आल्यावर आपल्या मुलाची अवस्था पाहून हर्षवर्धनने सरळ ऊर्जावरच आरोप केलेले असतात. आज माझा मुलगा ज्या परिस्थितीत आहे त्याला तूच कारणीभूत असू शकतेस, कारण माझा मुलगा तुझ्या पाठी वेडा झाला होता आणि त्याला वेडं तू केलं होतंस. तुझ्या आधी मोठ्या बहिणीने माझ्या घरी येऊन माझ्या मोठ्या मुलाला वेड लावलं. आता तू माझ्या शौर्याला तुझ्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतेस काय? त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? शौर्याची आत्ताची अवस्था काय आहे बघा ते, आणि त्यावर विचार करा. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धनच्या घरातली सगळीच लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असतात आणि शौर्याच्या आईने आता थेट समोर ऊर्जाला पाहिलेलं असतं आणि ऊर्जा लगेचच बोलू लागते, काकू तुम्ही? त्यावर लगेचच आता शौर्याची आई म्हणत असते, गप्पा बस, आज माझ्या मुलाची जी काय अवस्था झाली ती तुझ्यामुळे. शौर्याच्या आईला पाहून पहिल्यांदाच ऊर्जाला धक्का बसलेला असतो, कारण मंदिरात भेटलेली ती बाई शौर्याची आई आहे हे ऊर्जाला माहीतच नसतं. अशातच आता हॉस्पिटलमध्ये कुमुदिनी ऊर्जाची बाजू घेत असते, पण सगळेच ऊर्जाच्या विरोधात असतात. शौर्याची आई ऊर्जाला म्हणत असते, काय चाललंय ऊर्जा तुझं? माझ्या मुलाच्या मागे का लागलीस तू?
काय गरज काय होती तुला त्या पद्माची केस घ्यायची? जर तू पद्माची केस घेतली नसतीस तर माझ्या शौर्यावर आज हा असा प्रसंग ओढावला नसता. तेवढ्यात आपण पाहतोय ऊर्जा काही बोलायला जाणार तेवढ्यात डॉक्टर बाहेर आलेले असतात. अनिरुद्ध लगेचच डॉक्टरांना म्हणत असतो, डॉक्टर डॉक्टर काय अवस्था आहे माझ्या शौर्याची? डॉक्टर म्हणत असतात, खूपच क्रिटिकल आहे, रक्त खूपच वाहून गेलंय आणि आता लवकरात लवकर शौर्य शुद्धीवर येणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त आता पेशन्स धरा. त्यावेळेला अनिरुद्ध म्हणत असतात, डॉक्टर हवा तेवढा पैसा खर्च करेन मी, जगातले चांगल्यातले चांगले डॉक्टर बोलवा तुम्ही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र डॉक्टर म्हणत असतात, काळजी करू नका तुम्ही, आम्ही आमच्या परीने योग्य ते करतोय. आणि मग डॉक्टर आपल्या कॅबिन मध्ये निघून जातात. इकडे आपण पाहतोय आता विक्रांत शिंदेला जेव्हा कळतं की ऊर्जाला न उडवता शौर्याला उडवलं आहे आणि ऊर्जा ठीक आहे, त्यावेळेला विक्रांत आपल्या माणसांना झाडत असतो. तो म्हणत असतो, तुम्हाला धड एक काम नीट करता येत नाही, त्या ऊर्जा शिर्केला उडवायचं होतं. आणि एवढंच आपण पाहतोय आता कोणत्या गाडीने नेमकं शौर्याला उडवलं त्याचा तपास पोलिसांनी केलेला असतो आणि त्यामार्फत अंदाज आलेला असतो की नक्कीच हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसतंय. ऊर्जाला संपवण्याचा प्लॅन होता, पण ऐनवेळी शौर्यमध्ये आल्यामुळे सगळा प्रकार नेमका बदलला. अशातच आपण पाहतोय आता शौर्याला शेवटी अजूनही जाग आलेली नसते, पण ऊर्जा शिंदे ही शौर्याच्या बाजूलाच बसलेली असते. त्यावेळेला शौर्याची आई म्हणत असते, उठ इथून, माझ्या शौर्याजवळ बसण्याचा प्रयत्न करू नकोस आणि थांबायची गरज नाहीये तुला हॉस्पिटलमध्ये, जा तू निघ इथून. त्यावर कुमुदिनी शौर्याच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, शौर्य जर शुद्धीवर नाही आला ना तर ऊर्जाच शौर्याला शुद्धीवर आणू शकते, किंवा शौर्य शुद्धीवर जरी आला तरी आजूबाजूला ऊर्जा असल्यावर लवकर त्याच्यात बरं होण्याचं प्रमाण वाढेल. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्याची आई एकदमच बुचकळ्यात पडते. तिला कळून चुकलेलं असतं, कुमुदिनी जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे. मागे असंच एकदा शौर्य बेशुद्ध पडलेला असतो, त्यावेळेला कुमुदिनीने शौर्याच्या कानावर ऊर्जाचं ते गाणं वाजवलेलं असतं आणि त्यानंतर शौर्य शुद्धीवर आलेला असतो. म्हणून शौर्याच्या आजूबाजूला ऊर्जा असणं किती महत्वाचं आहे हे आता शौर्याच्या आईच्या लक्षात आलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो, पण अजूनही शौर्य शुद्धीवर आलेला नाहीये. त्यामुळे हर्षवर्धनने आता ऊर्जाला म्हटलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलाला जर काही झालं ना तर तुला तर उद्ध्वस्त करेन मी आणि सुखासुखी कधी जगू देणार नाही. त्यावर हर्षवर्धनला ऊर्जा म्हणत असते, शौर्य शुद्धीवर येणं गरजेचं आहे. आज शौर्याने माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे, हे मी कधीच विसरू शकत नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य शुद्धीवरच येत नाहीये, परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. त्यामुळे ऊर्जा आता शौर्य जवळ गेलेली असते आणि शौर्य उठ ना प्लीज, शौर्य उठ, पण काही केल्या शौर्य उठतच नाहीये. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, ऊर्जा आता तू इथून गेलीस तरी चालेल, चल जा इथून तू आता. आणि अशातच आता हर्षवर्धनने ऊर्जाला हॉस्पिटलमधून धक्के मारून बाहेर काढलेलं असतं. तिकडे आपण पाहतोय आता खूपच उशीर झाल्यामुळे पूर्वाने ऊर्जाला फोन केलेला असतो आणि पूर्वाचा फोन ऊर्जाने रिसीव्ह केलेला असतो. ऊर्जा फोनवर रडताना पूर्वाला आवाज ऐकायला येतो आणि पूर्वा बोलू लागते, काय गे मनू, काय झालंय, काय रडतेस का तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई आज नको ते घडलं. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, नको ते? मनू काय झालंय, सांग मला, सांग मनू. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई शौर्याचा ऍक्सिडेंट झालाय. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वाला खूप मोठा धक्का बसतो. पूर्वा म्हणत असते, म्हणजे काय झालंय शौर्याला? त्यावर ऊर्जा म्हणत असते, त्याची तब्येत खूपच क्रिटिकल आहे, तो बेशुद्ध आहे, 12 तास व्हायला आले, तो अजूनही शुद्धीवर आलेला नाहीये. हे सगळं ऐकल्यावर आता पूर्वाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते, कुठे असतो आता? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हे काय, मी आपल्या घराजवळ पोहोचली आहे. पूर्वा म्हणत असते, ये लवकर घरी ये, तुला आधी मला सुखरूप पाहू दे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई मी सुखरूप आहे, माझाच जीव वाचवण्याच्या नादात त्याची ही अवस्था झाली आहे. हे ऐकल्यावर आता पूर्वाला आणखीनच धक्का बसतो
पूर्वा म्हणत असते म्हणजे. त्यावर ऊर्जाने सगळं काही आईला सांगितलेलं असतं. ऊर्जा म्हणत असते पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की मला कोणीतरी मारणार होतं आणि ते शौर्यावर उलटलं. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वाला खूपच भीती वाटते. पूर्वा म्हणत असते मनू आधी तू घरी ये. आणि तेवढ्यात दाराची बेल वाजलेली असते. पूर्वाने दार उघडल्यावर ऊर्जाला पाहून पूर्वाला बरं वाटतं. ती म्हणत असते आता मला सांग सविस्तर काय ते. ऊर्जाने सविस्तर सगळं काही सांगितल्यावर पूर्वा म्हणत असते काय तो ट्रक तुला उडवायला येत होता. त्यावर ऊर्जा म्हणत असते हो आई, ऐन वेळेला शौर्यने मध्ये पडून मला लकटलं आणि स्वतः त्या ट्रक समोर आला. हे सगळं ऐकल्यावर पूर्वाला खूप मोठा धक्का बसतो. पूर्वा म्हणत असते बाप रे, म्हणजे शौर्यने आज ऐन वेळेला जर तुला लकटलं नसतं तर अप्रितच घडलं असतं. त्यावर ऊर्जा म्हणत असते आई, आपण शौर्यावर अविश्वास दाखवला, त्याच्यावर नको नको ते आरोप केले. मला असं वाटतंय आई मी चुकले. त्यावर पूर्वा म्हणत असते अगं ऊर्जा, असा विचार करू नको. त्यावेळेला तुझ्यासमोर जे चित्र होतं ना त्याला तू सामोरी गेली होतीस, पण आता शौर्याचं वाईट व्हावं असा विचार आपल्या मनात नाही येणार. त्याच्यासाठी मी देवापुढे प्रार्थना करते की तो लवकरात लवकर शुद्धीवर यावा आणि बरा व्हावा. इकडे आपण पाहतोय आता पद्माचा फोन ऊर्जाला आलेला असतो आणि पद्मा म्हणत असते ऊर्जाताई काय घडलंय नेमकं, शौर्य दादा ठीक आहेत ना. त्यावर ऊर्जाने पद्माला सगळं काही सविस्तर सांगितल्यावर पद्मा म्हणत असते बाप रे, खूपच भयंकर आहे सगळं ताई. म्हणूनच तर मी म्हणत होते ना ही केस सोडते, मागे घेते, म्हणजे तुझ्याही जीवाला अजिबातच धोका राहणार नाही. त्यावर ऊर्जा म्हणत असते पद्मा आता तर ही केस सोडायचीच नाही. त्या विक्रांत शिर्केला त्याच्या या कर्माची शिक्षा भोगायला भाग पाडणारच मी. आज शौर्यावर जी काय वेळ आली आहे ना ती या विक्रांत शिर्केमुळे. त्याला तर मी चांगलीच अद्दल घडवणार आहे. इकडे आपण पाहतोय आता पद्मा म्हणत असते ताई मला आता हॉस्पिटलमध्ये शौर्यदादाला भेटायला बघायला जावं लागणार ना. त्यावर ऊर्जा म्हणत असते नको, आता नको जाऊस, सकाळी मी सुद्धा येईन तेव्हा माझ्याबरोबर चल. आणि त्यावर लगेचच पद्मा हो म्हणत असते. इकडे आपण पाहतोय आता विक्रांत शिर्के हा त्याच्या माणसांना म्हणत असतो तुम्हाला दिलेलं एक कामही तुम्ही धड केलं नाही. त्या ऊर्जा शिंदेला उडवायचं होतं आणि तुम्ही त्या शौर्याला उडवलं. जर शौर्याला काही झालं ना तर लक्षात ठेवा तुमच्या एकेकाची अवस्था काय करून ठेवीन. इकडे आपण पाहतोय विक्रांतच्या बहिणीला जेव्हा कळतं की शौर्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि शौर्य हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा तिचं रडून रडून नको झालेलं असतं. ती लगेचच आता शौर्याला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायला निघते. त्यावेळेला तिचे वडील म्हणत असतात कुठे निघालीस तू. त्यावर ती सगळं काही सांगते आणि त्यावेळेला त्या शिर्केला कळून चुकतं की हे सगळं आपल्या कार्ट्यानेच केलं असेल. आणि लगेचच आता शिर्के आपल्या मुलाला फोन लावतो. शिर्केचा मुलगा म्हणजेच हा विक्रांत तो त्याच्या फॉर्म हाऊसवर असतो. तो म्हणत असतो बोला पप्पा. त्यावर शिर्के म्हणत असतो नालायका काय करून ठेवलेस तू. त्यावर विक्रांत म्हणत असतो आता काय झालं. त्यावर शिर्के म्हणत असतो नालायका शौर्याला ॲक्सिडेंट करून उडवलंस तू. त्यावर शिर्केचा आवाज खूप मोठा असल्यामुळे विक्रांत म्हणत असतो पप्पा एवढं मोठ्यात माझ्याशी बोलू नका. मी त्या ऊर्जा शिंदेला उडवण्यासाठी सांगितलं होतं. तुमचा हा शौर्य मध्ये आला त्याला मी काय करू. त्यावर शिर्के म्हणत असतो नालायका किती मोठा प्रॉब्लेम करून ठेवलायस तू. आता जर पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचले तर काय होईल माहितीये का तुला. सगळं माझ्यावर उलटेल. मी पक्षश्रेष्ठींना काय सांगू की माझा मुलगा असं कांड करतो. त्यावर विक्रांत म्हणत असतो ओ पप्पा तुमचं ते राजकारण तुमच्याकडेच ठेवा, मी माझं मॅटर सॉल्व्ह करू शकतो. त्यावर शिर्के म्हणत असतात एक गोष्ट लक्षात ठेव, जास्त शहाणपणा करू नको. आता मी सांगतो ते ऐक. आता कमीत कमीत पुढचे 8 दिवस अजिबातच कुठे फिरकायचं नाही. जा आपल्या गोवाच्या फॉर्म हाऊसवर अंडरग्राऊंड राहा. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो नाही पप्पा, प्रत्येक वेळेला तुम्ही मला असं बाहेर पाठवू शकत नाही. आता तर मी कुठेच जाणार नाही. घाबरतो की काय मी. त्यावर विक्रांतला शिर्के म्हणत असतात मग जाशील 12च्या भावात. मी सरळ सांगून टाकेन या नालायकाला घ्या रस्त्यावर तुडवा. चिडलेल्या विक्रांतने फोन ठेवलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता विक्रांतची बहीण म्हणत असते पप्पा चला ना हॉस्पिटलला. त्यावर शिर्के म्हणत असतात चल चल जाऊया. आणि मग ते दोघं हॉस्पिटलला पोहोचतात
आणि तिकडे हर्षवर्धनशी आता थेट शिर्के बोलत असतो, काळजी करू नका, काय होणार नाही मुलाला, आपण जगातले बेस्ट डॉक्टर आणूया. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतात, शिर्के एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की ऊर्जा शिंदेला उडवण्यासाठी जो ट्रक आला होता तो ट्रक तुमच्या मुलाने पाठवलाय. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतात, हर्षवर्धन अहो काय बोलताय तुम्ही, सरळ सरळ माझ्या मुलावर आरोप कसं काय करू शकता तुम्ही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी फोकस तुमच्या मुलाला बरं करण्यावर आहे. शौर्य लवकरात लवकर बरा झाला पाहिजे. या केसचं नंतर काय ते बघून घेऊ आपण. आणि अशातच आता शिर्केने आपलं मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की शिर्केला आता खूप टेन्शन आलं असेल की हर्षवर्धनचा डाऊट विक्रांतवर आहे. आणि जर विक्रांतवर असलेला डाऊट खरा ठरला तर हर्षवर्धन विक्रांतला सोडणार नाही, त्याला चांगलंच फटकावून काढणार आणि तुरुंगात सुद्धा पाठवणार. बाकी आजच्या भागामधून हेच कळतंय की शौर्य हा ऊर्जासाठी काही करू शकतो आणि त्याने करून दाखवलं. आता ऊर्जालाही शौर्यावरच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि ती रात्रभर शौर्याचा विचार करत असते. इकडे आपण पाहतोय विक्रांतची ही घाबरून आता चांगलीच पळवाट झालेली असते. तो स्वतःशी बोलत असतो, नको ते कांड करून बसलोय, आता तर मला 12च्या भावात जायला लागणार आहे. मित्रांनो, पुढच्या भागात नेमकं काय घडणार आहे हे आपल्याला लवकरच कळेल. बाकी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.